राज्यातील बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाच्या वतीने तिरंगा मोटरसायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं। प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वात राज्यातील 6 विभागीय जिल्हाधिकारी कार्यालयांवर ही रॅली काढण्यात आली। बेरोजगारीचा प्रश्न गंभीर असून तरुणांना रोजगाराच्या पुरेशा संधी उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने ठोस पावलं उचलावीत अशी मागणी या रॅलीच्या माध्यमातून करण्यात आली। रोजगाराच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे। आज राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वतीने महाराष्ट्रातल्या 6 विभागीय जिल्हाधिकारी कार्यालयावर आपण मोर्चा आयोजित केलेला आहे। विषय एवढाच आहे की दिल्लीच्या जंतर मंतरवर युवकांचा अलगार झाला आणि युवकांच्या अनेक प्रश्नाला वाचा फुटली। आपण जर पाहिलं तर पेपरफुटी अजूनही चालू आहे। केंद्र सरकारने कायदा केला पण त्याचा कुठलाही फायदा होत नाही, भीतीच राहिलेली नाही। आज राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वतीने आज महाराष्ट्रामध्ये युवकांच्या बेरोजगारीचा प्रश्न हातामध्ये घेण्याचा निर्णय घेतलेला आहे। आज अनेक युवक शिकलेत पण नोकऱ्या नाहीत। आई वडिलांनी मोठ्या अपेक्षेने या युवकांना शिकवलं, आपल्या आई वडिलांचा भविष्य काळामध्ये आधार बनवू अशा प्रकारची इच्छा व्यक्त करणारा युवक आज बेरोजगार राहिलेला आहे। शासकीय भरती बंद झालेली आहे। शासनाच्या लाखो नोकऱ्या आज उपलब्ध असताना सुद्धा महायुतीचं सरकार या नोकऱ्या भरती करत नाही।